यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। मोदी बागेमध्ये एका मोठ्या व्यक्तीने शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे। मोदी बागेतून ती व्यक्ती सुप्रिया सुळेंच्या गाडीत जात होती। त्या व्यक्तीने चेहरा लपवला होता आणि त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून जाणारी ती व्यक्ती नेमकी कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। सध्या शरद पवार यांच्या पक्षामध्ये इनकमिंग साठी रीग लागल्याचं पाहायला मिळतंय। प्रवेशासाठी अनेक नेते गाठीभेटी घेताना दिसून येत आहेत आणि अशातच त्या एका मोठ्या नेत्यानं शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे। मोदी बागेतून सुप्रिया सुळे यांच्यासोबत ती व्यक्ती जात होती, पण त्या व्यक्तीनं गाडीतून जाताना आपला चेहरा लपवला होता। त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या गाडीतून जाणारी ती व्यक्ती नेमकी कोण, आता कोण शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। तर कालच हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। याच्या आधी लोकसभा निवडणुकीपासूनच शरद पवार हे सत्ताधाऱ्यांना धक्क्यावर धक्के देताना दिसून येत आहेत। सत्ताधारी आमदार हे मोठ्या संख्येने आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि असं असताना एका मोठ्या व्यक्तीने शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येते। त्यामुळे ती व्यक्ती नेमकी कोण, ती व्यक्ती शरद पवारांच्या भेटीसाठी कशासाठी आली होती आणि त्या भेटीमध्ये नेमकं काय ठरलंय असा सवाल आता उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।